नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील 9वी कविता गीत मराठी गाऊया या कवितेचा स्वाध्याय पाहणार आहोत. सर्वांनी व्हिडिओ संपूर्ण पहा. स्वाध्याय अतिशय सोप्या भाषेत या ठिकाणी समजून सांगितलेला आहे. आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. आम्हाला हे समजले. प्रश्न पहिला, आकृती पूर्ण करा. कवितेत आलेल्या संतांची नावे. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमध्ये 2 संतांची नावे आलेली आहेत, ज्यामध्ये ज्ञाना आणि तुका हे नावे आहेत. ज्ञाना म्हणजेच संत ज्ञानेश्वर आणि तुका म्हणजेच संत तुकाराम होय. कवितेत आलेल्या कवयित्रींची नावे. उत्तर, या कवितेमध्ये बहिणाई आणि शांताई अशा 2 कवयित्रीची नावे आलेली आहेत. बहिणाई म्हणजेच बहिणाबाई चौधरी, शांताई म्हणजेच शांता शेळके होय. प्रश्न दुसरा, एका वाक्यात उत्तर लिहा. गीत गाण्यासाठी आवाहन केलेली भाषा आणि उत्तर आहे मराठी. कवितेतून विश्वाला दिलेली उपमा. उत्तर, माझे घर. मराठी शब्द पेरण्यासाठी सुचवलेले शिखर. उत्तर, हिमालय. साहित्याची पालखी वाहणारे. उत्तर, वारकरी. साहित्याची पालखी नेण्यासाठीची जागा. उत्तर, घरोघरी. प्रश्न तिसरा, कवितेतील खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. प्रतिभेचे पंख लावून सूर्य नवा होऊया. उत्तर, आपली विचारशक्ती कल्पनाशक्ती इतकी वाढूया की आपल्या विचाराने मराठी भाषेतील लिखाणाने या जगाला फायदा होईल असं सूर्यासारखं आपण होऊया. शब्द मराठी पेरूया. उत्तर, मराठी भाषेत इतकी प्रगती करू की तिला वैभवाच्या शिखरावर अर्थात देशाचे सर्वोच्च टोक हिमालय तिथे तिचा झेंडा गाडू आणि तिथेही मराठी भाषेचा प्रसार अर्थात शब्दांची पेरण करू. प्रश्न चौथा, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. संमेलनाच्या सोहळ्याचे आपण वारकरी व्हावे असे कवीला का वाटते? उत्तर, मराठी संमेलन सोहळ्यात दरवर्षी नवीन कथा, कविता, गझल, व्याख्यान, साहित्यिकांचे, विचारवंतांचे विचार ऐकायला मिळतात. संमेलनात दरवर्षी नवीन साहित्य, पुस्तके खरेदी करायला मिळतात. म्हणून कवीला वाटते की आपण संमेलनाच्या सोहळ्याचे वारकरी व्हावे. मराठी भाषेचा अभिमान कवीने कोणत्या शब्दातून व्यक्त केला आहे? उत्तर, मराठी भाषेची थोरवी संतांनी वर्णिली आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि इतर सर्व संतांनी हे विश्वची माझे घर असा संदेश याच मराठी भाषेतून दिला आहे. हे विश्वची माझे घर, ज्ञाना तुका आठवूया, हिमालयाच्या शिखरावरती शब्द नवे पेरूया. या शब्दात कवीने मराठी भाषेचा अभिमान व्यक्त केला आहे. कवीने आपल्याला माय मराठी लेकरांनो असे का म्हटले असावे? उत्तर, आपल्याला मराठी भाषा पहिल्यांदा आपल्या आईने शिकवली आहे. आपण पहिला शब्द हा आपल्या आईच्या तोंडून ऐकला आहे. त्यामुळे मराठी भाषा ही सुद्धा आपली आई आहे.
म्हणून कवीने आपल्याला माय मराठीच्या लेकरांनो असे म्हटले असावे. प्रश्न 5वा. या कवितेत आलेल्या यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा. उत्तर: होऊया, गाऊया, आठवूया, साठवूया, पेरूया, गाऊया, वारकरी घरोघरी, लावूया, गाऊया. लिहिते होऊया. मराठी भाषा संवर्धनासाठी खाली 2 घोषवाक्य दिली आहेत. त्यातील यमक जुळणारे शब्द अधोरेखित करा. या पद्धतीने आणखीन 3 घोषवाक्य तयार करा. उदाहरणार्थ: माय मराठीचा करा सन्मान, वाढवा तिचा मान. घरोघरी मराठी बोलूया, मराठी भाषा समृद्ध करूया. वरील पहिल्या घोषवाक्यामध्ये सन्मान आणि मान हे 2 शब्द यमक जुळणारे आहेत, तर दुसऱ्या घोषणेमध्ये बोलूया, करूया हे 2 शब्द यमक जुळणारे आहेत. याच पद्धतीने आपल्याला आता खाली 3 घोषवाक्य तयार करावयाची आहेत. आता आपण याप्रमाणेच 3 घोषवाक्य तयार करून घेऊया. 1. माझी भाषा माझा अभिमान, वाढवू जगी तिची शान. 2. बोलू मराठी, ऐकू मराठी, गाऊ मराठी, पाहू मराठी. 3. जय जय भारत देशा, मराठीच आमुची भाषा. खेळूया शब्दाची. प्रश्न 1. खालील शब्दांचे प्रत्येकी 2 अर्थ लिहा. उदाहरणार्थ: पार म्हणजे पलीकडे आणि पार म्हणजे झाडाभोवती बसण्यासाठी बांधलेली जागा. आता खालील प्रश्न पाहूया. कर. कर म्हणजे हात आणि दुसरा करचा अर्थ आहे कर म्हणजे करणे. हार. हार म्हणजे फुलांचा हार आणि दुसरा अर्थ आहे हार म्हणजे पराभव. जय. जय म्हणजे पहिला अर्थ जय हे मुलाचे नाव आणि दुसरा अर्थ आहे जय म्हणजे जय जयकार. मान. मान म्हणजे आदर आणि मान या शब्दाचा दुसरा अर्थ आहे शरीराचा अवयव. ग्रह. ग्रह या शब्दाचा अर्थ आहे ग्रहमालेतील एक घटक आणि दुसरा अर्थ आहे ग्रह म्हणजे समज. प्रश्न 2. लोक शब्दाला दुसरा शब्द जोडून अर्थपूर्ण शब्द तयार करा. उदाहरणार्थ: लोककथा. याच पद्धतीने लोकगीत, लोकनृत्य, लोककला, लोककवी, लोककविता, लोकसाहित्य आणि लोकसंगीत या पद्धतीने अर्थपूर्ण शब्द तयार होतील. प्रश्न 3. खाली दिलेल्या सर्व नामांचा उपयोग करून वाक्य लिहा. तो माझा भाऊ आहे. कोण. कोण आहे रे तिकडे. आपण. आपण सारे खेळूया. आम्ही. आम्ही भारतीय आहोत. स्वतः. मी स्वतः कविता लिहिली आहे. कोणाचा. तो कोणाचा मुलगा आहे.